आणि सगळ्या महिला वर्ग पण आता इथं जमा होते, सगळ्या महिला पण जमा होत्यात. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. ही सगळ्या आणि आमची एक कळकळीची विनंती आहे प्रेसवाल्यांना की तुम्ही जेवढं तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला शासनाला फोर्स करता येईल तेवढं करा. आणि त्याला जेवढं लवकर शिक्षा होईल ते तुम्ही प्रयत्न करा. आमची एक विनंती आहे तुम्हाला. एक लक्षात घ्या, 10,000 ते 20,000 लोकसंख्येचं गाव आहे आमचं गाव, आणि ते चौकी नाही. या ज्या घटना घडतात ना बलात्काराच्या, चोरीच्या, दरोड्याच्या, त्या गावात घडतात, पण एक चौकी नाही आमच्या गावात. एक चौकी, ती चौकी 1.5 किलोमीटर लांब नेली आहे. एवढं मोठं बाजारपेठेचं गाव आहे, बोरवेल्ला तालुक्यातलं मोठं गाव आहे, तिथे एक चौकी नाही. हॅलो, आता तिथं पण साहेब चर्चा केली. नाही बोला तुम्ही, बसायचं बोला त्यांना दे ना. आरोपीवर अगोदर गुन्हे दाखल त्याच्यामध्ये जे दोषी असतील ना, गुन्हे दाखल होते, हे पण बरोबर आहे. म्हणजे आमच्या घरात झाले. ही 3 वर्षाची मुलगी, त्याच्या आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं, आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोराला आल्या काय कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय प्रशासनाने? 4 वर्ष तो आतमध्ये होता यारवड्या जन्मला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्व बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता, आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागणे मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथं उठत नाही. पोलिसांनी काय करायचं ते करू द्या. अजिबात काय बोलू नको.